हॅलो नमस्कार. तर मी बनवते आहे सगळ्यात जास्त हेल्दी असणारा मेथीचा पराठा. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अगदी थोडंसं अर्धी वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे रंग छान येतो. त्यानंतर इकडे मी ओवा जो आहे तर तो छान क्रश करून घातला आहे आणि अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे आपला डो जो आहे तर तो छान सॉफ्ट तयार होतो. आणि थोडं थोडं पाणी घालून याला छानपैकी मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीचे आपली कणिक मळून होते आणि त्याला आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवणार आहे. इकडे मेथीची भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर तेलात जिरे आणि मोहरी टाकून मी भाजी टाकून घेतली. तुम्ही तिखट घालू शकता परंतु मी माझ्या मुलीसाठी तिखट घातलं नाहीये. त्यानंतर मी इकडे नाश्त्याची सुद्धा तयारी करते. नाश्त्यासाठी 3 रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरची मी बाजारातून आणल्या होत्या. तेलामध्ये त्या छान परतून घ्यायच्या आहे. मीठ टाकायचं आहे. झाकण ठेवून 2-3 मिनिटात त्या छान परतल्या जातात. त्यानंतर मधल्या गॅसवर तुम्ही बघू शकता जी मेथीची भाजी आहे ती छान शिजून झाली होती. त्यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ घातलं. नंतर या शिमला मिर्चमध्ये आपल्याला ऑरिगॅनो, त्यानंतर चिली फ्लेक्स आणि त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट आपल्याला घालायचं आहे. त्याचबरोबर इकडे मी पराठा करून घेणार आहे. जी मेथीची भाजी आपण छान परतून घेतली होती तर ती छान थंड करून घ्यायची आणि त्यानंतर जसं आपण पुरण भरतो ना त्या पद्धतीने या कणकेमध्ये आपल्याला ती मेथीची भाजी भरायची आणि अगदी हलक्या हाताने छानपैकी पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही अगदी कशाही आकाराचा पराठा करू शकता. ह्याला तेल किंवा तूप लावून मस्तपैकी तुम्ही सर्व करू शकता दह्याबरोबर. तर इथे आता डब्यात मी आज देते आहे शिमला मिरची, जी की खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आहे. त्याचबरोबर इकडे दही देते मी कारण पराठा देणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. इकडे आहेत पराठे जे मस्त गरमागरम छान रॅप करून ठेवले आणि त्याचबरोबर सगळ्यात हेल्दी अशी काकडी. तर थँक्यू सो मच.